आखाती देशात युद्धाचा परिणाम लहान मोठ्या उद्योगांना देखील बसतोय। सोलापूरमधल्या महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड युद्धजन्य परिस्थितीमुळे गोडाऊनमध्येच पडून आहेत। रमजान महिन्यामध्ये आखाती देशातून मोठी मागणी पापडासाठी असते। काही व्यापाऱ्यांनी पापडसाठी आधीच ऑर्डर दिली होती, त्यामुळे जवळपास 2 कोटींचं पापड पॅकिंग करून तयार आहे। मात्र युद्धामुळे निर्यात बंद झाली, त्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या पापडाचं नेमकं करायचं काय असा सवाल या उद्योगासमोर आहे। आणि याबाबत पापड कामगार महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे। गेल्या 13 ते 14 दिवसापासून आखाती देशामध्ये जे आहे ते युद्ध सुरू आहे आणि त्याचा ते फटका जो आहे तो भारताला होताना चित्र पाहत त्यातच सोलापुरात जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांना जो आहे तो फटका दिसतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। मी सध्या सोलापुरातील महालक्ष्मी महिला पापड उद्योग या ठिकाणी आलेलो आहे। येथील जवळपास 2 कोटी रुपयाचा जो आहे तो पापड तो जागेवर पडून आहे। तो पापड जो आहे तो दुबईला एक्सपोर्ट होत होता, मात्र आखाती देशामध्ये सुरू असलेला युद्धाचा फटका जो आहे तो येथील पापड उद्योगाला पडलेला आपल्याला दिसत आहे। सध्या परिस्थिती म्हणजे काम कमी केलंय आम्ही स्वतःहून, काय की ज्या महिला इथं करते 8 घंटे करत होती त्यांना 4 घंट्यावर आणलं। तसं काय काम कमी झालेलं आहे पूर्ण। आमचं 8 तास होते कमी झाले। मग हे आता सणावाराचे दिवस आहेत, काम कमी झाले तर आमचं पण सगळं ह्याच्यावरच आहे ना। त्याची भीती आम्हाला पण युद्ध थांबलं पाहिजे। हे काहीतरी दररोज किती तास काम करत आहे? आता आम्ही 8 तास काम करतो दररोज, पण आता ह्याच्यामुळे आम्हाला 4 तासच काम आहे। हे खरं उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आम्ही कमवू शकतो, ड्युटी जास्त करतो। पण आता काय व्हायला लागलंय आमचं 8 तास ड्युटी करायची ते 4 तासावर आलं। 20 किलो पापड करणारी 8 किलोवर 7 किलोवर आलेली, म्हणजे उद्योगच नेमकं मटेरियलच कमी काढायला लागलं, ऑर्डरच थांबल्यामुळे। मग हे असं झालं तर मग पुढे बायकांचं कसं जायचं, ह्याबद्दल सरकारने विचार करावा। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।